नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण पाठ 5वा हरित ऊर्जेच्या दिशेने या पाठातील भाग 1 चा अभ्यास यापूर्वी केलेला आहे. आज आपण हरित ऊर्जेच्या दिशेने या पाठातील भाग 2 म्हणजेच पार्ट 2 यातील काही पाठ्यमुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना कशी असते ती आपण समोरील आकृतीबंधावरून समजून घेऊया. विद्यार्थ्यांनो, नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे जे टर्बाईन वापरले जाते, त्यात नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना ही समोरील प्रमाणे दिसत असते. मग नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग असतात. लक्षात ठेवा. कॉम्प्रेसरच्या सहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. तिथे नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्याचे ज्वलन केले जाते. या कप्प्यातून आलेला अति उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो. टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण आता पुढील प्रमाणे दिसणार आहे. बघा विद्यार्थ्यांनो, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण हे नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा, त्यानंतर नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा प्राप्त होत असते आणि ती ऊर्जा टर्बाईन मधील गतिज ऊर्जा ही सामावते आणि त्यापासून विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. हे समोरील आकृतीबंधावरून आपणास लक्षात येते. विद्यार्थ्यांनो, बघा, कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. आता समोर आपणास काय दिसत आहे आकृती क्रमांक 5.14 मध्ये की नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आपल्या समोर आहे. विद्यार्थ्यांनो, नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी होत असते, कारण सल्फर नसल्यामुळे प्रदूषणाची समस्या कमी प्रमाणात उपलब्ध होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा हा समोरील आकृतीबंधाप्रमाणे दिसत असतो. मग त्यात इंधन ज्वलन कक्ष वेगळा असतो, कॉम्प्रेसर हवा त्यात सोडली जाते, गॅस टर्बाईन दिसत आहे आपल्याला आणि जनित्र त्यातून विद्युत ऊर्जेची निर्मिती होत जाते आणि बाहेर पडणारा जो वायू आहे तो उष्ण वायू आहे. बरोबर. विद्यार्थ्यांनो, विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण याचा काय संबंध आहे ते आपण समजून घेऊया. आता बघा, कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती हे पर्यावरण स्नेही नाही. कारण विद्यार्थ्यांनो, पर्यावरण स्नेही म्हणजे काय की पर्यावरणाला ती पूरक नाहीये, पर्यावरणाला याचा धोका संभवतो, म्हणून ही पर्यावरण पूरक नाहीये, स्नेही नाहीये. म्हणजेच या ऊर्जा स्रोतांचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास या वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. मग कोणते दुष्परिणाम होऊ शकतात? तर विद्यार्थ्यांनो, या इंधनांच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती हवेतून ती होत असते आणि मग ते हवेत मिसळले जातात. यामुळे हवा प्रदूषित होते आणि हवा प्रदूषण होत असते. हे आपण वारंवार बघत असतो. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. जागतिक तापमान वाढ हे त्याचेच एक उदाहरण आहे. आपण अनेक वेळा उपक्रम घेत असतो, तुम्हाला लेखनासाठी काम देत असतो की ग्लोबल वॉर्मिंग ही एक मोठी समस्या आहे, म्हणजे जागतिक तापमान वाढ. विद्यार्थ्यांनो, हे देखील याचेच उदाहरण आहे. मग पेट्रोल, डिझेल, कोळसा याच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षासारखे परिणाम होतात. मग जीवाश्म इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात आणि यामुळे दम्यासारखे आणि श्वसन संस्थेचे विकार होत असतात. आता कोळसा, खनिज तेल, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू
मग नैसर्गिक वायू कोणता? एलपीजी आणि सीएनजी. ही सारी जीवाश्म इंधने म्हणजे खनिज इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागलेली आहेत. शिवाय भूगर्भातील त्यांचे साठे सुद्धा मर्यादित आहेत. मग त्यांचा वापर आपण कसा केला पाहिजे? काटकसरीने केला पाहिजे. आपण या साठ्यांचा उपभोग घेतोय, परंतु आपण कधी विचार केला आहे का की पुढच्या पिढीला देखील आपण त्याची उपलब्धता ठेवली पाहिजे, म्हणून आजच आपण त्याची काटकसर केली पाहिजे. त्यामुळे मग भविष्य काळात हे साठे संपणारच आहे. असं म्हटलं जातं की ज्या वेगाने आपण हे इंधनाचे साठे वापरत आहोत, त्या वेगाने कोळशाचे जागतिक साठे येत्या 200 वर्षात, तर नैसर्गिक वायूंचे साठे येत्या 200 ते 300 वर्षात संपू शकतात. विद्यार्थ्यांनो, अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता यांसारख्या धोक्यांचीही आपण यावर चर्चा केलेली आहे अनेक वेळा. मग आता जलविद्युत ऊर्जा म्हणजे काय आणि त्यातून विद्युत ऊर्जेची निर्मिती जी पर्यावरण स्नेही आहे का? ह्या पाठ्यमुद्द्याला मी आता जे सांगितलं पर्यावरण स्नेही, ती प्रक्रिया, पर्यावरण आणि जलविद्युत ऊर्जेचा काय सहसंबंध आहे तो समोरील आकृतीतून समजून घेऊया. वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठविलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत आहे, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला. जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठविलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत केले जाते. वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाइन पर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाइन फिरवले जाते. बघा, पाण्याचा जो साठा आहे स्थितीज ऊर्जा स्वरूपात साठवून ठेवला जातो, मग त्याच्यावर टर्बाइन फिरवलं जातं आणि मग पुढे त्या टर्बाइनला जनित्र जोडून ते फिरून विद्युत निर्मिती केली जाते. विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. ते आपल्याला समोरील आकृती बंधावरून सिद्ध करता येते. विद्यार्थ्यांनो, बघा, जलविद्युत केंद्रातील ऊर्जा रूपांतरण कशा पद्धतीने होत असतं? जलविद्युत केंद्राचा आराखडा आता समोरील आकृतीत आपल्याला ज्याप्रमाणे दिसत आहे, आकृती क्रमांक 5.17, त्याच पद्धतीने असतो. धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्यभागापासून तर पाणी एका मार्गिकेतून टर्बाइन पर्यंत पोहोचविले जाते. आता वरती तुम्हाला विद्युत ऊर्जा कशी निर्माण होते हे दाखवलेले आहे. पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, त्यात वाहत्या पाण्यात गतिज ऊर्जा निर्माण होते, मग तेथे टर्बाइन मधील गतिज ऊर्जा सामावलेली असते आणि तिथून मग टर्बाइन पासून विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. आता बघा, जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही, म्हणजेच मग प्रदूषणाची समस्याच होत नाही. परंतु मोठ्या धरणांमुळे होणारे लोकांचे विस्थापन, तसेच त्यामुळे पाण्याखाली जाणारी जंगले, सुपीक जमीन, पाण्यातील सजीव सृष्टीवर होणारा विपरीत परिणाम, यामुळे जलविद्युत केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत, बरोबर की नाहीत? हा देखील एक वादाचा मुद्दा ठरलाय. मग तुम्ही विचार करा, तुम्हाला काय वाटते? विद्यार्थ्यांनो, बघा, जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत ते आपण समजून घेऊया. तत्पूर्वी समोरील आकृतीत तुम्हाला काय दिसत आहे? पाण्याचा साठा केलेला आहे, धरणाची भिंत तुम्हाला दिसत आहे, बरोबर, एक झडप बसवलेली आहे आणि प्रवाह तुम्हाला सरळ टर्बाइन कडे येताना दिसत आहे. टर्बाइनच्या वरती ते जे आहे ते जनित्र बसवलेले आहे, म्हणजेच ते पॉवर हाऊस तयार केलेले आहे. मग टर्बाइन मधून काय होत आहे की त्या पाण्याचे विद्युत निर्मितीत रूपांतर होत आहे. विद्यार्थ्यांनो, जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत. बघा, काय फायदे आहेत? तर जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. मग प्रदूषणाची समस्या कमी होते. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला विजेची निर्मिती करता येते. हा आहे दुसरा फायदा. आणि तिसरा फायदा काय? तर वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरते आणि आपण पुन्हा वीज निर्मिती अखंडपणे करू शकत असतो. मग विद्यार्थ्यांनो, हे झाले फायदे. आता जलविद्युत निर्मिती समोरील काही प्रश्न आहेत. मग काय प्रश्न आहेत ते आपण समजून घेऊया. धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावे विस्थापित होऊ शकतात. विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो, त्यांच्या राहण्याचा प्रश्न, जागेचा प्रश्न निर्माण होतो.
मग मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात आणि ते वाया जात असतात. दुसरा प्रश्न, वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतात. कारण आपण विद्युत ऊर्जा निर्मिती करत असतो त्यावेळी मग जी सजीव सृष्टी आहे तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत असतो. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला हरित ऊर्जेच्या दिशेने या पाठातील या भाग 2 मध्ये समोरील चित्रात एक आकृती म्हणण्यापेक्षा चित्र दाखवलेले आहे. ते चित्र आहे कोयना धरणाचे. यात मी तुम्हाला या पाठ्य विश्लेषणातच एक प्रश्न देणार आहे. सर्वांनी लक्ष द्या. विद्यार्थ्यांनो, तुम्ही स्वतः कोयना धरण कसे बांधले गेले, त्याचा साठा किती आहे, ते कोठे आहे, या सर्व विषयांसंबंधी माहिती जमवायची आणि ती आपल्या विज्ञानाच्या वहीत लिहून ठेवायची. त्याचबरोबर त्याचे चित्र देखील आपण संग्रहित करून ठेवायचे आहेत आणि एक छोटासा उपक्रम या स्वरूपात आपल्या विज्ञानाच्या वहीत तो तयार ठेवायचा आहे. आता आपण पाण्यावर विद्युत निर्मिती बघितली. आता आपण पवन ऊर्जेवर म्हणजेच हवेवर पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण बघत आहोत. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहित असेल, वाहत्या हवेमध्ये असलेल्या गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणे, दळण दळणे यांसारख्या कामांमध्ये तिचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता. याच ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेचीही निर्मिती करता येते. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? पवनचक्की असे म्हणतात. तुमच्या डोळ्यासमोर पवनचक्कीचं चित्र आलंच असणार. मग यामध्ये काय केलं जातं की टर्बाईनच्या पात्यांवर हवा आदळली जाते आणि ती हवा आदळल्यानंतर ती पाती फिरतात. टर्बाईनचा अक्ष गती वाढविणाऱ्या गिअर बॉक्स मार्फत जनित्राला जोडलेला असतो आणि मग त्या फिरणाऱ्या पात्यांमुळे जनित्र फिरत असते. आता वरती बघा, विशिष्ट वेगाने वारा वाहतो. मग ती मोठी पाती असलेले टर्बाईन जोडलेला आहे, त्याला जनित्र जोडलेले आहे आणि त्यात पण विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. ही पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतील विविध टप्पे मी तुम्हाला समजवत आहे आकृती क्रमांक 5.19 मध्ये. आता इकडे 5.20 मध्ये पवनचक्कीचा पूर्ण आराखडाच तुम्हाला दिलेला आहे, जे मी तुम्हाला आता गिअर बॉक्स, शॉप, जनित्र, परत अजून आधार, मनोरा, पाती हे सारं समजावलेलं आहे. आकृती क्रमांक 5.21 मध्ये बघा, पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा, कारण वाऱ्याला गतिज ऊर्जा असते. मग टर्बाईन मधील ती गतिज ऊर्जा सामावून तिचं टर्बाईनच्या याच्यावर फिरून तिचं विद्युत ऊर्जेत रूपांतरण होत असतं. मग विद्यार्थ्यांनो, फिरणाऱ्या पात्यांमुळे जनित्र फिरते आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. मग पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. त्यात मग अगदी पूर्णपणे ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसविण्यात येतात. एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल का, हे तेथील अनेक भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असते. कारण बघा, काही वेळा सागर किनारी हवेचा वेग हा जास्त असल्याने तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी योग्य असतो. पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे. त्याचा प्रदूषणासाठी काहीही संबंध नाही, म्हणजे प्रदूषण होत नाही. मग पवन ऊर्जा ही एक चांगली ऊर्जा निर्मिती मानली जाते. आता पवनचक्की आणि विविध क्षमतेच्या पवनचक्क्या यांचे चित्र आपल्या समोर आहे. बघा, घरगुती पवनचक्की, मग तिची क्षमता काय आहे तर ती तुमच्या समोर दाखविण्यात आलेली आहे, बरोबर. पुढे पवन ऊर्जा प्रकल्पातील पात्यांची लांबी 50 मीटर, क्षमता किती आहे 2000 किलोवॅट. म्हणजे या साऱ्या तुम्हाला विविध क्षमतेच्या पवनचक्क्या तुमच्या समोर आहेत. पात्यांची लांबी, जी समुद्रकिनारी असलेली पवनचक्की असते ती सगळ्यात मोठी असते. मग तिची पात्यांची लांबी आहे ती 100 मीटर आणि क्षमता काय आहे 6000 ते 7000 किलोवॅट. बघितली विद्यार्थ्यांनो? बघा, सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र याचे समोरील आकृतीबंधातून स्पष्टीकरण मी तुम्हाला देत आहे. मग सौर ऊर्जेवर आधारित विद्युत घट हा सुद्धा तुम्हाला यातून दिसत आहे. विद्यार्थ्यांनो,
सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात. या प्रक्रियेला फोटो व्होल्टाईक परिणाम असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. मग या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरातून मिळणारी विद्युत शक्ती हे दिष्ट शक्तीच्या रूपात उपलब्ध होते. हे सर्व तुम्हाला समोरील आकृतीतून दिसत आहे. विद्यार्थ्यांनो, बघा, समोरील आकृतीत आपल्याला काय दिसत आहे, तर सौर घटांची एकसर जोडणी दिसत आहे. यामध्ये दोन सौर घट एकसर पद्धतीने जोडल्यास त्यांच्यापासून मिळणारे विभवांतर हे दोन्ही घटांच्या विभवांतराची बेरीज असते, हे आपणास समजते. म्हणजेच V1 प्लस V2 ही दोघांची बेरीज आहे. मग ह्या सौर घटांपासून हे समांतर पद्धतीने जर जोडले तर यांच्यापासून मिळणारी विद्युतधारा ही दोन्ही घटांपासून मिळणाऱ्या विद्युतधारांची बेरीज असते. परंतु या जोडणीपासून मिळणारे विभवांतर एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतरा इतकेच असते. म्हणजे समांतर पद्धतीने जोडल्यास विभवांतराची बेरीज होत नाही. आता सौर घट जर एकत्रितपणे आपण जोडले आणि त्यांचे पॅनेल बनवले तर ते समोरील सौर घट एकत्रित जोडून बनविलेले जे सौर पॅनेल असते ते सौर घटांची समांतर जोडणी यातून एकत्रपणे कसे बनविले याचा आकृतीबंध आपल्याला समोरील आकृतीत दिसत आहे. बघा विद्यार्थ्यांनो, प्रकाश ऊर्जा आणि मग या प्रकाश ऊर्जेपासून सौर विद्युत निर्मिती केंद्रात कशा पद्धतीने अनेक जे सौर पॅनेल असतात ते एकत्र जोडून कशा प्रमाणे विद्युत निर्मिती केली जाते ती या आकृतीबंधावर दाखवलेली आहे. आता बघा, या अनेक पॅनेल मार्फत निर्माण झालेली डीसी शक्ती इन्व्हर्टर मार्फत एसी शक्तीच्या रूपांतरित केली जाते. मग ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने ही शक्ती आवश्यक तेवढे विभवांतर आणि विद्युतधाराच्या रूपात विद्युत वितरण जाळ्यामध्ये वितरित केली जाते. अशा सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा हा समोरील आकृतीबंधाप्रमाणे दिसत असते. विद्यार्थ्यांनो, अनेक सौर पॅनेल एकत्र येतात आणि या प्रकाश ऊर्जेचं रूपांतरण या सौर पॅनेलद्वारे आपल्याला विद्युत निर्मितीसाठी करता येत असतं. या प्रकारची जी ऊर्जा निर्मिती होते त्यात कोणत्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने प्रदूषणाची समस्याच निर्माण होत नाही. परंतु सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात, हे मात्र आपण लक्षात ठेवले पाहिजे. आता सौर औष्णिक विद्युत केंद्रातील विविध टप्पे बघा. त्यात आपण औष्णिक ऊर्जा सूर्यप्रकाशापासून मिळूनही विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. मग सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक वापरला जातो. मग एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक वापरला जातो. कारण ती ऊर्जा तर मिळते परंतु शोषकाच्या सहाय्याने ती साठवून ठेवली जाते. मग त्या वाफेवर चालणारे टर्बाईन आणि जनित्र ह्या दोन गोष्टी तुम्हाला प्रत्येक मुद्द्यात लक्षात ठेवायच्याच आहेत. वाफेवर चालणारे टर्बाईन फिरवले जाते. मग विद्युत जनित्र जोडून विद्युतची निर्मिती होते आणि विद्युत ऊर्जा शेवटी बाहेर पडत असते. आता समोरील आकृतीत सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा कसा असतो तो दाखवलेला आहे. विद्यार्थ्यांनो, बघा, सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केले जातात. यामुळे तिथे उष्णता ऊर्जा तयार होते. या उष्णतेच्या साहाय्याने पाण्याचे रूपांतरण वाफेत करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते व विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. हे तुम्हाला समोरील आकृतीत दिसत आहे. विद्यार्थ्यांनो, बघा, सौर ऊर्जा, मग उष्ण पाण्याचा प्रवाह तो शोषक वाफेद्वारे शोषून घेतो आणि नंतर पाणी आहे. पाणी हे काय करत असतं की उष्ण पाण्याच्या प्रवाहाद्वारे म्हणजे सौर ऊर्जेतून जे सूर्यकिरण येत असतात ते पाणी गरम करत असतात आणि मग ते पाणी उष्ण होत असतो, तो प्रवाह तयार होत असतो, तो प्रवाह शोषक शोषून घेत असतो, त्याची वाफ तयार करत असतो. इकडे काय दिलेलं आहे तुम्हाला, सौर परावर्तक दिलेला आहे. मग वाफ दाखवलेली आहे, पॉवर ग्रिड दाखवलेली आहे, त्याच्यात टर्बाईन फिरत असतं आणि जनित्राद्वारे संगणक आणि पंप यांच्याद्वारे कुलिंग टॉवर मध्ये ते काय केलं जातं, थंड केलं जातं. हे लक्षात ठेवून सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा याप्रमाणे असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि सौर औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती देखील आपल्याला यावरून लक्षात ठेवायची आहे.
थँक यू स्टुडंट्स.